जय देवी मंगळा गौरी. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. रूपकला साडी सेंटर, यावल, जिल्हा जळगाव प्रस्तुत जागर मंगळा गौरीचा पॉवर्ड बाय तन्वीशता. निरोगी आरोग्याची परंपरा तन्वीशता. मंडळी, आपण मगाशी आरती केली, पूजा झाली. आता आपण आपल्या आजची उत्सव मूर्ती म्हणजेच जिची मंगळागौर आपण साजरी करणार आहोत त्या अभिनेत्री सारा श्रवणशी थोड्या गप्पा मारणार आहोत. पण तत्पूर्वी एक छानसा लाजत मुरडत उखाणा तुला घ्यायला हवा. बरं ठीक आहे. कृष्णा संगे रंगली राधा खेळताना रास, कृष्णा संगे रंगली राधा खेळताना रास, आणि गणेश रावांचं नाव घेते साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास. वा 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 वा, खूप छान, मस्त मस्त मस्त. तर सारा, तुझ्या अभिनयाची सुरुवात कधीपासून झाली? माझ्या अभिनयाची सुरुवात गेल्या 4-5 वर्षापासून झाली. आधी मी बेसिकली डान्सर होते. मी बऱ्याच मोठ्या कोरिओग्राफरकडे मी डान्स करायचे आणि मग सडनली मला एका म्युझिक अल्बमसाठी ऑफर आली. ते म्हणजे सगळ्यांचं आवडतं गाणं रिक्षावाला. वा वा वा. तर त्या अल्बममुळे मी इतकी प्रसिद्ध झाले की मराठी इंडस्ट्रीमधून सुद्धा मला बऱ्याच सिरियल्स आणि फिल्मसाठी ऑफर यायला लागल्या. मग मी सुरुवातीला एक नाटक केलं होतं जळूबाई हळू संतोष पवारांचं. ते माझं पहिलंच कमर्शियल नाटक आणि त्या नाटकातून मी खूप काही शिकले संतोष सरांकडून आणि किशोरी आंबियेंकडून. त्या नाटकामुळे मला पिंजरा सिरियल मिळाली आणि त्या सिरियलमुळे माझं करिअर अख्खं उभं राहिलं आणि त्या सिरियलमुळेच मला आज लोक ओळखतात. आज आपण इथे तुझी मंगळागौर साजरी करत आहोत. हो तुझ्या घरी मंगळागौर साजरी केली जाते का? हो, माझ्या घरी मंगळागौर केली जाते साजरी. म्हणजे तुझ्या सासरी की तुझ्या माहेरी म्हणजे कसं आहे की आता माझ्या लग्नाला 1.5 वर्ष झाले, पण गेल्या वर्षी जेव्हा मंगळागौर होते तेव्हा अशी एक पद्धत असते की पहिलं वर्ष, लग्नानंतरचं पहिलं वर्ष नवी नवरी ही प्रत्येक सण आपल्या माहेरी साजरी करते. त्याच्यामुळे मंगळागौर मी माझ्या मम्मीकडेच साजरी केली होती. पण मला तितकंसं खेळता नाही आलं कारण की मी नवीन होते. पण आज मला खरंच साम टीव्ही मराठीच्या या मंगळागौर प्रोग्राममध्ये बोलवलं आणि आज इथे हा कार्यक्रम आहे, तर तिथे मला फुगड्या आणि मंगळागौर साजरी करायला खूप आवडेल. आपल्या आजच्या दुसऱ्या पाहुण्या ज्या आहेत, आता आपण त्यांच्याकडे वळूयात. मॅम, जशी साराला मी विनंती केली होती तशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण ही प्रथा आहे, ही परंपरा आहे जी चालत आलेली आहे. उघडण्याशिवाय सुरुवात होणार नाही. तेव्हा पुन्हा एकदा एक गोड आणि छानसा लाजत बुरडत उखाणा होऊन जाऊ देत. पण अट ही आहे, आता तो शॉर्ट पाहिजे. नक्की चालेल, आता शॉर्टच येतोय. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, पुष्कराचं नाव घेते राखून सर्वांचा मान. वा, तुम्ही माझा मान राखलात आणि तो शॉर्ट केला. याच्याबद्दल सगळ्यात आधी थँक्यू सो मच. येस. बरं मॅम, मला तुमच्याविषयी, तुमच्या क्षेत्राविषयी थोडंफार सांगा. आपलं तन्वी हर्बल नावाची कंपनी आहे. ह्याची मूळ सुरुवात माझी आई डॉक्टर मेधा यांनी केली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सत्व पद्धतीचे औषधं असतात. आपले 40 प्रॉडक्ट आहेत आणि सगळ्यात रनिंग म्हणजे पॉवर्ड बाय तन्वीशता, तुम्ही सांगताच आहात. तर ह्या क्षेत्रामध्ये आल्यापासून एक वेगवेगळे अनुभव येत गेले की लोकांना या औषधांचा इतका छान उपयोग होतो आहे की आईने त्याचं बी लावलेलं आता त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्याची जबाबदारी आता माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर आहे, डॉक्टर रुचा. आणि आम्ही मिळून इतक्या ह्या प्रोफेशनमध्ये एक वेगळा आनंद मिळतो की जेव्हा आपला पेशंट असतो तो येऊन सांगतो की मॅडम तुम्ही दिलेल्या औषधामुळे मला इतकं बरं वाटलं आहे, आणि ते ऐकल्यावर आपल्याला इतके आशीर्वाद मिळतात की त्यांनी पूर्ण जीवनाचा आनंद आपला सफल होऊन जातो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाविषयी जी संकल्पना होती लोकांची की आयुर्वेदामुळे स्लो रिझल्ट मिळतात, तर ते तन्वी हर्बलने पूर्ण बदललं आहे. तन्वी हर्बलची औषधं वापरल्यावर तुम्हाला 10व्या मिनिटाला इन्स्टंट रिझल्ट मिळू शकतो. आता हा सगळा आपण कार्यक्रम करतोय, ही मंगळागौर खेळतायत, हिची आज साजरी होतीये, तशी तुमच्याकडे तुमच्या घरी मंगळागौर साजरी करण्याची परंपरा आहे? माझ्या लग्नाला आता 3.5 वर्ष झाली. पहिल्या वर्षी माझी मंगळागौर आम्ही जागवलेली, पहाटे 5 वाजेपर्यंत सगळे खेळ खेळलेले, त्यामुळे खूप मजा आलेली. आणि 5व्या वर्षी आमच्याकडे याचं उद्यापन असतं आणि उद्यापन करताना आई वडिलांना मुलीने काहीतरी दान द्यायचं असतं, म्हणजे काही सोन्याची वस्तू काही करून द्यायचं असतं. तर आता पुढच्या वर्षी तसं उद्यापन होईल. आणखीन एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुमचा मंगळागौरचा आवडता
प्रकार कुठला, म्हणजे खेळातला प्रकार कुठला? तसे सगळेच आवडतात, पण त्यातलं हटुष्य पान बाई हटुष्य पान, हटुष्य पान बाई हटुष्य पान खूप वा वा. छान आहे. हटुष्य पान बाई हटुष्य पान. नाही, मला जाम उत्सुकता आहे हा खेळ पाहण्याची. तुम्हाला पण तशीच उत्सुकता लागून राहिली असेल ना? चला तर मग बघूयात हा खेळ. हटुष्य पान बाई हटुष्य पान. अटुष्य पानबाई अटुष्य गोड तोडे घालून आम्ही नटुष्य गोड तोडे कुणाला गोड तोडे जावेला बाळ्या बुगड्या कुणाला बाळ्या बुगड्या नंदेला वेल बोकर कुणाला वेल बोकर लेकीला चंद्रहार कुणाला चंद्रहार सासूबाईना अटुष्य पानबाई अटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य भोवर भेंडी भोरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटण गेली ही नार तिच्या सापडला चंद्रहार भोवर भेंडी भोवर भेंडी शिवारी रानफुली केतकी पानफुली सूप 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 पिंगाबाई पिंगा चौरीच्या शेंगाला दाणेत दाणे मामाच्या लेकीचे गोड गोड गाणे मामाच्या लेकीचे गोड गोड गाणे ए गौरी ये माझ्या अंगी ये आलीस तर ये लवकर ये ए गौरी ये गौरी ये गौरी ये ताम तौली 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 कंबर लवली 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 ताम तौली 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 कंबर लवली 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 ताम तौली. अगं चल खेळायला चल, बसलीस का अशी? चल सारा खेळूयात, थोडा जिम्मा वगैरे खेळूयात आमच्या बरोबर. गंजावरनं बोलते नवरा कुणाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या त्यांच्या डोई मंदी गो जाई जुईच्या गोवेण्या त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत जाग गांजावरनं बोलते नवरा कुणाचा येतो खडकावरच्या जुळजुळ पाणी कोणी गबाई अडवलं आला होता धीर माझ्या अग्रानं गबाई अडवलं पाणी अडवून रान पिजून सोनं गबाई पिकवलं आला होता गर्दनी माझ्या नव घरी बांधलं नव घरी बांधलं नव घरी बांधलं. झुंकू लुकू लुकू कापाली कुंकू कुंकू कागला लगीन कलकार नवरा कुठे गेला मम्मईला गेला परत काग आला करमत नाही त्याला काय आणलं तुला इश लाज वाटते मला ताक करू ग सैये ताकाला लोणी का नाहीये ताकात पडला गोटा गवळ्याच्या झाला तोटा ताकात पडली माशी गौरी राहिला उपाशी ताकात पडला कडा गौरी झाला वेडा ताकात पडला दाना गौरी झाला शाणा. ताक झालं ताकाला लोणी आलं ताक झाला जरा जरा ताकाच्या वाट्या बराबरा ताकाच्या वाट्या बराबरा ताकाच्या वाट्या बराबरा. दोडका किस दोडक्याची फोड लागते गोड आणि सोडबाई आणि किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागते गोड आणि सोडबाई आणि सोडबाई आणि
आणि जोडबाई आणि वा 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 क्या बात आहे. पाहिलं, प्रत्येक खेळाची एक गंमत आहे. म्हणजे बघा, त्यांना ते सवयीचं आहे, पण तुम्हाला ते सवयीचं नाही आहे, म्हणून तुम्हाला दमायला होतंय, तुम्हाला घाम फुटलाय. मला मान्य आहे, तुम्ही दमलात. थोडंसं पाणी प्या, हवं तर चहा देतो तुम्हाला, चहा घ्या. हां, तुम्हाला सुद्धा चहा घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा चहा घेऊन या. पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा रूपकला साडी सेंटर यावल, जिल्हा जळगाव प्रस्तुत जागर मंगळागौरीचा पॉवर्ड बाय तन्वीशता. निरोगी आरोग्याची परंपरा तन्वीशता. जय देवी मंगळा गौरी.